नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेला होत आहे आजपासून गोव्यात सुरुवात. ब्रिक्स बिमस्टेक बैठकही आज गोव्यात होणार. क्षेत्रीय आंतरराष्ट्रीय समस्या तसंच मुक्त व्यापार क्षेत्राबाबत होणार चर्चा. भारत रशिया दरम्यान आज महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता. श्रीनगरजवळ झाकुरा भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निमलष्करी दलाचा एक जवान शहीद, 9 जण जखमी. परिसरात शोध मोहीम सुरूच. पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढच्या वर्षी भेट महाराष्ट्र 2017 उपक्रम राबवणार. औरंगाबाद विमानतळ विकासासाठी 200 कोटींची तरतूद केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि बौद्ध धर्माशी संबंधित स्थळांच्या विकासासह पाली भाषेच्या संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. 8वी ब्रिक्स शिखर परिषद आजपासून गोव्यात सुरू होतीये. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात पोहोचलेत. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या 5 देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये यावेळी विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. वैश्विक मुद्द्यांसह विविध आंतरराष्ट्रीय आणि इतर आव्हानांवर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. जगातली अर्थव्यवस्था संथ गतीनं सुरू असून त्यावर तोडगा काढून ती वाढवण्यावर जास्त भर दिला जाणार आहे. या 5ही देशांमध्ये दहशतवादाच्या मुद्द्यावर देखील चर्चा करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कल असेल. ब्रिक्स परिषदेबरोबरच गोव्यात बिमस्टेकची विस्तृत बैठकही होणार आहे. ब्रिक्सच्या 5 देशांच्या व्यतिरिक्त भूतान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार हे देश या बैठकीत सहभागी होणार आहेत. या सर्व देशांचे नेते बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गोव्यात पोहोचत आहेत. बिमस्टेकचे सदस्य देश सुरुवातीला आपापसात बैठक घेऊन क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांवर चर्चा करतील आणि त्यानंतर ब्रिक्स बिमस्टेक परिषदेत यावर विस्तृत चर्चा केली जाईल. मुक्त व्यापार क्षेत्राशी संबंधित विषयावरही या परिषदेत भर दिला जाणार आहे. ब्रिक्स परिषद आणि बिमस्टेक बैठकीसोबतच गोव्यात भारत आणि रशिया या देशांदरम्यानही वार्षिक शिखर परिषद होणार आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन उपस्थित राहणार आहेत. दोन्ही देशातील संबंध दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा होणार आहे. तसंच अनेक नवीन करारांवर स्वाक्षऱ्याही होणार आहेत. नागरी अणुसहकार्य करार आणि अणुकरार तसंच लष्करी सहकार्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. शिखर परिषदेपूर्वी अणुऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य वाढवत भारत आणि रशिया या देशांनी कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पात 5व्या आणि 6व्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. याबाबतची घोषणा द्विपक्षीय बैठकीनंतर होण्याची शक्यता आहे. तसंच दोन्ही देशांदरम्यान S-400 अंतराची क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी अब्जावधी डॉलर्सच्या करारावर स्वाक्षऱ्या होण्याचीही शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरजवळ झाकुरा भागात दहशतवाद्यांनी काल संध्याकाळी केलेल्या हल्ल्यात निमलष्करी दलाच्या एका जवानाला हौतात्म्य लाभलं तर एका पोलीस अधिकाऱ्यासह 9 जण जखमी झालेत. आपलं काम संपवून या दलातले जवान आपल्या छावणीत परतत असताना एका इमारतीत लपलेल्या दहशतवाद्यांनी लष्करी वाहनांच्या ताफ्यावर गोळीबार केला. जखमी जवानांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरक्षा रक्षकांनी आता या परिसराची पक्की नाकेबंदी केली असून अतिरेक्यांना शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढचं वर्ष भेट महाराष्ट्र 2017 या उपक्रमानं साजरं करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अजंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. वेरूळमधील कैलास लेण्यांच्या पायथ्याशी हा महोत्सव झाला. पर्यटनाला चालना देण्यासाठी औरंगाबाद विमानतळाच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. वेरूळ पर्यटन आराखड्याला मान्यता देण्यात येत असल्याचंही ते म्हणाले. पर्यटन विकासाचं काम सोयीस्कर व्हावं आणि पर्यटकांच्या सुविधेत वाढ व्हावी यासाठी औरंगाबादमध्ये पर्यटन संचालनालयाचे कार्यालय स्थापन करण्यात येईल आणि सहाय्यक संचालक दर्जाचा अधिकारी नेमण्यात येईल असंही ते म्हणाले. अजंठा वेरूळमुळे औरंगाबादची जागतिक ओळख झाल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्मामुळे देशाची जगात ओळख आहे हे ओळखून केंद्र आणि राज्य सरकार बौद्ध धर्माशी संबंधित विविध स्थळांचा विकास करणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। औरंगाबादमध्ये धम्मयान एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवल फॉर सोशल अँड कल्चरल रिलेशनशिप कार्यक्रमात ते बोलत होते। बौद्ध तत्वज्ञान पाली भाषेत आहे। पाली भाषेच्या संवर्धनासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या संदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा उंचावण्यासाठी जबाबदारी आपली सगळ्यांची आहे। घटनेनं आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाच्या संदेशामुळे समन्वयानं वाटचाल करण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं। देश विदेशातील बौद्ध धर्माचे अभ्यासक, उपासक यांच्यासाठी अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाचं बुद्धिस्ट सेंटर राज्यात उभारण्यात येणार आहे। बुद्धिस्ट सर्किट्स विकसित करण्यासाठी केंद्र सरकारकडून 100 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह श्रीलंका, कोरिया, जपान, अमेरिका आणि कंबोडियातील प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते। अॅट्रॉसिटी कायदा दलितांना न्याय देण्यासाठी आहे, त्यामुळे तो रद्द होणार नाही। मात्र त्यात दुरुस्ती करता येऊ शकेल का याबाबत मंत्रालय विचार करेल असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं। औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते। मराठा मोर्चाविरोधात प्रतिमोर्चे काढू नये असं आवाहनही त्यांनी केलं। अशा प्रतिमोर्चांना आपल्या पक्षाचा पाठिंबा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे असंही ते म्हणाले। मात्र दलित आणि सवर्ण असा संघर्ष होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। मुस्लिम समुदायातील 80% जाती ओबीसींच्या यादीत आहेत। क्रीमी लेअरच्या आधारावर आर्थिक मागासवर्गाच्या निकषावर त्यांना वेगळं आरक्षण देता येऊ शकेल असंही आठवले यांनी यावेळी सांगितलं। माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज जयंती आहे। कलाम यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होतात। राज्यात हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होतोय। वाचनाची आवड वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो। यानिमित्त वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम आज होत आहेत। डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या साहित्यात समाजाचं चिंतन आहे, त्यामुळे उद्याची पिढी ते नक्की वाचेल अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कसबे यांचा काल गौरव केला। कसबे यांना पुण्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। 5 लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। मारवाडी फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते। जोपर्यंत देशाला डॉक्टर आंबेडकर कळत नाहीत तोपर्यंत देशाचे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत असं मुणगेकर यावेळी म्हणाले। आश्विन महिन्यातली पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा म्हणून सर्वत्र ओळखली जाते। शरद ऋतूत येणारी ही पौर्णिमा शारदीय पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते। पावसाळ्यानंतर निरभ्र आकाशाचं दर्शन होत असल्यानं या पौर्णिमेला चंद्रदर्शन घेण्याची परंपरा आहे। या रात्री चंद्रप्रकाशात दूध पिण्याची प्रथा आहे। कोजागिरीच्या रात्री देवी को जागरती म्हणजे कोण जागत आहे असं विचारते अशी मान्यता असल्यानं या पौर्णिमेला कोजागिरी असं नाव पडल्याचं सांगण्यात येतं। नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड या गावी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रसिद्ध रंगमहालाच्या नूतनीकरणाचं काम राज्याच्या पुरातत्व विभागानं हाती घेतलंय। अहिल्याबाई होळकरांची कारकीर्द 1725 ते 1795 अशी प्रदीर्घ होती। या काळात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची प्रचिती आज 300 वर्षांनंतरही पाहायला मिळतेय। नाशिक जिल्ह्यातलं चांदवड हे जरी तालुक्याचं गाव असलं तरी पूर्वी इथली लोकसंख्या नाशिकपेक्षाही जास्त होती। इंदूर आणि पुण्याच्या मध्यभागी असल्यानं चांदवड हे अहिल्यादेवींचं महत्त्वाचं ठिकाण होतं। इथंच अहिल्यादेवींचा रंगमहाल आहे। या रंगमहालाचे 2 भाग आहेत। पूर्वी यातल्या एका भागात सरकारी कचेरी चालायची, तर दुसरा भाग त्यांची राहती जागा होती। 64 फुटांवर हे दोन्ही वाडे वसले असून शासकीय इमारतीचे खांब 18 इंच तर वाड्याच्या भिंती किमान 6 फूट जाडीच्या आहेत। अशा भरभक्कम वाड्याच्या नूतनीकरणाचं काम पुरातत्व विभागानं हाती घेतलं असून वाड्याचा पुढचा निम्मा भाग तयारही झालाय। या रंगमहालात पाण्याची उत्तम सोय असून त्या काळी महालात बांधलेल्या खोकड तलावाच्या पाझरामुळे आजूबाजूच्या 40 गावांना आजही पाणी पुरत आहे। अशी ही ऐतिहासिक वास्तू
पर्यटनासाठी उत्तम पर्याय असल्याचं चांदवडचे स्थानिक डॉक्टर बोंदार्डे यांनी म्हटलंय. पुरातन विभागाने याची पूर्ण डागडुजी केल्यानंतर आणि पूर्वीसारखा राजवाडा केल्यानंतर या ठिकाणी पर्यटकांमध्ये प्रचंड मोठी वाढ होणार आहे. आणि पूर्वी आपल्याला माहीत असेल, हे शहर साधारणतः 1,00,000-1,50,000 लोकसंख्येचं शहर होतं. तो मधल्या काळामध्ये आपण इतिहास बघतो तर त्या मानमोडीच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने इथून स्थलांतर झालं आणि त्या काळामध्येही एवढं मोठं शहर होतं. आज भविष्यामध्ये पर्यटनासाठी मोठा वाव आहे. या ठिकाणी ते डेव्हलप झाल्यानंतर या ठिकाणचा व्यवसाय वाढेल, उद्योगधंदे वाढतील आणि एक शहराला पुन्हा एक जे इतिहासामध्ये नाव होतं चांदवडला ते पुन्हा नंतर जिवंत होईल अशी अपेक्षा आहे. तर लवकरात लवकर या महालाचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षाही स्थानिकांनी व्यक्त केली आहे. याला पुरातन टच मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि आत्ता कुठे शासनाने त्याला तो मान्यता दिलेली आहे. आता माझ्या माहितीप्रमाणे 7-7 कोटी रुपये तिथं खर्च होत आहे, पण तरीसुद्धा म्हणावा असं तो वाड्याचं काम प्रगतीपथावर नाही आहे. तर तरी शासनाला विनंती आहे की ते काम चांगल्या प्रकारे करून चांदवडच्या वैभवाला भर घालावी अशी एक मागणी आमची आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या वास्तव्यानं पावन झालेल्या या ऐतिहासिक वास्तूला गतवैभव प्राप्त होऊन भावी पिढीसाठी ते प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपट मालक आणि वितरक संघटनेनं पाकिस्तानी कलाकारांच्या भूमिका असलेले चित्रपट दाखवणार नाही असा निर्णय घेतलाय. देशवासियांच्या भावनेचा आणि राष्ट्रहिताचा आदर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचं सिने थिएटर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन दातार यांनी सांगितलं. भारत पाकिस्तानमधील संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानी कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शनाचा सहभाग असलेला कुठलाही चित्रपट दाखवू नका अशा सूचना थिएटर मालकांना दिल्याचं दातार यांनी सांगितलं. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि कर्नाटकातल्या थिएटर मालकांना संघटनेचा निर्णय कळवण्यात आला असून अन्य राज्यांनाही याबाबत सूचना देण्यात येतील असंही ते म्हणाले. भारतीय जो हमारे हैं उनको भी इस फिल्मों के बारे में या जो नफ़रत अभी चल रही है ये फिल्मों के बारे में और सेंटिमेंट्स और पेट्रियाटिज़म जो चल रहा है उनका मान रखते हुए और पब्लिक जो भारतीय जनता है उनका इच्छाओं का और विचारों का मान रखते हुए और हमारे जो मेंबर्स हैं थिएटर के मेंबर्स उनके इच्छा का मान रखते हुए हमने ये निर्णय लिया है कि हम लोग पाकिस्तानी फिल्में या जो भी आर्टिस्ट जो म्यूज़िक डायरेक्ट हो, आर्टिस्ट हो, डायरेक्टर हो या प्लेबैक सिंगर हो, ऐसी हिंदी फिल्में भी हम लोग आइंदा रिलीज़ नहीं करेंगे. दरम्यान चित्रपट निर्माते विक्रम भट्ट आणि अभिनेते ओम पुरी तसंच पियुष मिश्रा यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. आणि आता हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, झारखंड, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, मुंबईसह उत्तर कोकणाच्या काही भागातून माघारी परतलाय. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईसह उत्तर कोकणाच्या काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस मागे परतलाय. पुढच्या 48 तासात पूर्व भारत आणि मध्य भारताच्या उर्वरित भागातून तसंच भारतीय द्वीपकल्पाच्या आणखी काही भागातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी स्थिती अनुकूल झाली आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांची शिखर परिषदेला होत आहे आजपासून गोव्यात सुरुवात. ब्रिक्स बिमस्टेक बैठकही आज गोव्यात होणार. क्षेत्रीय आंतरराष्ट्रीय समस्या तसंच मुक्त व्यापार क्षेत्राबाबत होणार चर्चा. भारत रशिया दरम्यान आज महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता. श्रीनगरजवळ झाकुरा भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निमलष्करी दलाचा एक जवान शहीद, 9 जण जखमी. परिसरात शोध मोहीम सुरू. पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढच्या वर्षी भेट महाराष्ट्र 2017 उपक्रम राबवणार. औरंगाबाद विमानतळ विकासासाठी 200 कोटींची तरतूद केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि बौद्ध धर्माशी संबंधित स्थळांच्या विकासासह पाली भाषेच्या संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.